आजचे व्याख्यान हेतुपूर्वक रचनेच्या म्हणजे डिझाईनच्या संबंधी आहे. म्हणूनच हेतुपूर्वक न रचलेल्या वस्तूंपासून आज आपण इथे सुरुवात करू. हा एक साधा सपाट दगड आहे. पदार्थ विज्ञानाच्या नैसर्गिक नियमांच्या परिणामांमुळे असे काहीतरी तयार होईल. त्याचा परिणाम म्हणून वरवर पाहता त्याचा आकार असा बुटासारखा झालेलाही दिसेल, पण तो केवळ अपघाताने झालेला बदल आहे. म्हणजे त्या बनण्याला काही अर्थ नाही. त्यांचे माशांसारखे दिसणे किंवा बदकांच्या डोक्यासारखे दिसणे यालाही अर्थ नाही. हे थोडे अधिक लक्ष वेधून घेणारे आहे. पण हे सुद्धा योगायोगाने बनलेले आहे. हे अंड्यासारखे दिसते, ते आतून हुबेहूब गर्भाशयासारखे दिसते, पण तेही पदार्थ विज्ञानाच्या नियमांमुळे योगायोगानेच बनले आहे. या सुंदर दिसणाऱ्या स्फटिकांचीही तीच कथा आहे, पण ते अधिक चित्तवेधक आहेत. कारण एकाच प्रकारचे अणू त्यांना हवे तसे एकत्र येऊन स्फटिक तयार होतात. हा वेगळ्या प्रकारचा वाळवंटी गुलाब नावाचा स्फटिक आहे. हा जणू काही एखाद्या जवाहिऱ्याने बनवल्यासारखा दिसत आहे. पण या सगळ्या वस्तू केवळ योगायोगाने बनल्या आहेत. त्यापैकी कोणाचीही हेतुपूर्वक रचना करण्यात आलेली नाही. या साऱ्या दगडांना मी साधे दगड म्हणणार आहे. ढग किंवा तारे याबाबतही हेच खरे आहे. त्यांची कोणीही हेतुपूर्वक रचना केलेली नाही. पदार्थ विज्ञानाच्या नियमांना बांधील राहून ज्या वस्तू आहेत तशाच मिळतात याची ती सारी उदाहरणे आहेत. आता आपण खरोखरच हेतुपूर्वक बनवलेल्या वस्तू पाहू. उदाहरणार्थ हा सूक्ष्मदर्शक पाहूया. हा आता आहे तसाच निसर्गात मिळाला आहे असे चुकूनही कोणी म्हणणार नाही. तो हेतुपूर्वक बनवला आहे हे अगदी स्पष्ट दिसत आहे. त्यात खाली पाहण्यासाठी एक लांब नळी, या टोकाला भिंगे, दुसऱ्या टोकाला भिंगे, नळीतून प्रकाश परावर्तित करण्यासाठी आरसा, प्रकाश झोत बदलण्यासाठी मुठी, काचपट्टी, उभी आडवी मागे पुढे करण्यासाठी मुठी, हे सारे आहे. या मुठी सुद्धा नीट पकडता याव्यात म्हणून थोड्या खडबडीत केल्या आहेत. ही आहे हेतुपूर्वक बनवलेली वस्तू. हे गणकयंत्र, हे घड्याळ, या साऱ्या हेतुपूर्वक बनवलेल्या वस्तू आहेत. समजायला थोडी अवघड जातील अशीही इथे काही उदाहरणे आहेत. ती हेतुपूर्वक बनवलेली आहेत यात काहीच शंका नाही. ते आता दिसत आहेत त्या आकारात समुद्र किनाऱ्यावर सापडणार नाहीत. हा दगड थोडा शंकास्पद आहे. तज्ज्ञ व पुराणवस्तू तज्ज्ञांच्या मते या हेतुपूर्वक बनवलेल्या वस्तू आहेत. काही आदिमानवांनी काही निश्चित हेतूने दगडांना तसा आकार दिला आहे. मी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार आहे. पण हे समजायला थोडं अजून अवघड असलेलं उदाहरण आहे. पण आत्ता त्याचा विचार नको. अशा असंख्य वस्तू आहेत की त्या हेतुपूर्वक बनवलेल्या आहेत. त्या सर्वांमध्ये काय साम्य आहे? त्या सर्वांचा काहीतरी उपयोग आहे. त्या निसर्गतच अशाच केवळ योगायोगाने तयार झालेल्या नाहीत. सूक्ष्म वस्तू खूप मोठ्या करून पाहणे हा सूक्ष्मदर्शकाचा उपयोग आहे. तो केवळ योगायोगाने नक्कीच तयार झालेला नाही. तुम्ही खूप सारे अणू घेतले आणि ते हवे तसे घुसळले, ढवळले तर तुम्हाला स्फटिक मिळतील. पण असे अणू तुम्ही कितीही वर्ष ढवळत बसलात तरी तुम्हाला सूक्ष्मदर्शक मिळणार नाही. हे एक चिनी मातीचे भांडे आहे. याचा उपयोग सूक्ष्मदर्शकाच्या तुलनेत साधा आहे, पण ज्या उपयोगासाठी ते बनवलं आहे ते काम हे भांडं करतं. ते नक्कीच हेतुपूर्वक बनवलं आहे. पाणी साठवून ठेवणे हा त्याचा मूळ उपयोग आहे हे आपल्याला सहज कळतं. पण ते किती चांगलं आहे याचं साधारण मोजमाप करता येतं. या भांड्यात किती माती वापरली आहे यावरून आपण त्याची किंमत काढू शकतो. ते भांडं किती पाणी साठवू शकतं यावरून ते किती फायदेशीर आहे हे देखील आपल्याला कळतं. भांडं तयार करायला लागणाऱ्या मातीचं ते भांडं साठवून ठेवणाऱ्या पाण्याशी गुणोत्तर काढून त्या भांड्याची कार्यक्षमता काढता येते. या भांड्याच्या कार्यक्षमतेची माणसाने न बनवलेल्या भांड्याच्या कार्यक्षमतेशी तुलना करता येते. हे भांडंही पाणी साठवतं, पण या भांड्यात जेवढ्या वजनाचा दगड वापरला आहे त्या तुलनेत फारच कमी वजनाचं पाणी साठवता येईल. त्याच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर फार उच्च नसेल, शिवाय ते हेतुपूर्वक बनवलेले नाही. ही एक साधी निसर्गात आढळणारी वस्तू आहे. म्हणजेच आपण वस्तूंचे हेतुपूर्वक बनवलेल्या वस्तू व निसर्गात मिळणाऱ्या साध्या वस्तू अशा दोन प्रकारात वर्गीकरण केले आहे. पण मी आता तुम्हाला वस्तूंचा एक मोठा महत्त्वाचा प्रकार दाखवू इच्छितो. त्या साध्या नाहीत, पण मी म्हणेन की त्या हेतुपूर्वक बनवलेल्या देखील नाहीत. त्या हुबेहूब हेतुपूर्वक बनवल्यासारख्या दिसतात, मात्र मी त्या वस्तूंना निर्हेतुक बनवलेल्या म्हणजे डिझायनॉइड वस्तू असे संबोधणार आहे. निर्हेतुक बनवलेल्या वस्तू हेतुपूर्वक बनवलेल्या वस्तूंसारख्याच दिसतात, पण त्या वास्तविक अगदी वेगळ्या प्रक्रियेतून निर्माण होऊन बनवलेल्या वस्तूंचे रूप घेतात.
त्या विषयाकडे आपण नंतर येणार आहोत. या टप्प्यावर निर्हेतुक वस्तू हेतुपूर्वक बनवलेल्या नसतात या विधानावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण जरा धीर धरा. आता आपण निर्हेतुक बनवलेल्या वस्तू पाहूया. हा अँड्र्यू आहे, हो ना? आणि त्या सापाचं नाव काय? स्क्वीज. स्क्वीज या सापाचं नाव आहे स्क्वीज. हा दक्षिण अमेरिकेत सापडणारा बोआ कन्स्ट्रिक्टर अजगर आहे. हे निर्हेतुक बनवलेल्या वस्तूचे अप्रतिम उदाहरण आहे. अशी वस्तू जी काही विशिष्ट उपयोगासाठी हेतुपूर्वक तयार केलेली असावी, ज्यापैकी एक उपयोग म्हणजे आपल्या आकारापेक्षाही मोठा असलेला प्राणी भक्ष्य म्हणून खाणे. आणि हे सारे करण्यासाठी तो या डोक्याचा वापर करतो. त्याच्या डोक्याची हाडं, त्याच्या त्वचेखाली असलेली कवटीची हाडे अशा प्रकारे विलग होतात की त्याच्या डोक्याचा आकार आता दिसतो त्यापेक्षा कितीतरी मोठा होतो. त्याच्या पोटाची पोकळी इतकी मोठी असते की आपण विचार करतो त्यापेक्षाही घट्ट केलेला प्राणी त्यात सहज मावतो. तुम्ही विचार करू शकता की त्याच्या त्वचेवर असलेल्या रंगीत ठिपक्यामुळे तो जंगलात किती सहज लपू शकतो. या सापाने त्याचे पाय गमावले आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये पाय गमावणे ही अगदी सामान्य बाब आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांची उत्क्रांती अशी अनेक दिशांनी झाली आहे की त्यात त्यांनी त्यांचे पाय गमावले आहेत. बोआ कन्स्ट्रिक्टर भक्ष्याचा गळा दाबून श्वास कोंडवण्यात भलताच वाकबगार आहे. आणि मला वाटतं अँड्र्यू व स्क्वीज या दोघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आभारी आहे. स्क्वीजला केवळ बाहेरून पाहून आपल्याला त्याच्या आतील कमालीच्या गुंतागुंतीच्या रचनेची कल्पना करता येणार नाही किंवा इतर कोणत्याही सजीवांच्या अंतर्गत रचनेची कल्पना करता येणार नाही. स्क्वीज सारखा सजीव केवळ सूक्ष्मदर्शका इतकाच नाही तर त्यापेक्षा लक्ष पटींनी जास्त गुंतागुंतीचा आहे. पुन्हा एकदा भांड्यांकडे येऊया. आपण एक हेतुपूर्वक बनवलेले भांडे पाहिले आहे व एक साधे अपघाताने बनलेले भांडे पाहिले आहे. आता इथे हे निर्हेतुक बनवलेले भांडे आहे. हे एक पिचर प्लांट म्हणजेच घटपळणी आहे. इथे स्वतंत्र घट दिसत आहेत. ते मोठा आकार करून दाखवले आहेत. ते पाण्याने भरलेले कीटकांसाठी लावलेले सापळे आहेत. किडे सापळ्यात अडकून पाण्यात पडून बुडतात. या तऱ्हेने घट तयार व्हायला सुरुवात होते. ते आधी पानासारखे तयार होते. एक छिद्र तयार होत आहे. हा तरुण घट आहे आणि मग आपण पूर्ण वाढ झालेला घट पाहणार आहोत. ती पहा, एक माशी त्या घटावर चढते. घटाच्या वरच्या बाजूला घसरडा भाग आहे. माशी खाली पाण्यात पडली आहे. आता ती पाण्यात बुडेल आणि थोड्याच वेळात माशीतले अन्न घटक ते झाड पचवेल. इथे एक जिवंत घटपळणीचे झाड आहे आणि हे त्याचे घट आहेत. तुम्ही घटावर असलेले छोटे झाकण पाहू शकता. तिथे एक छोटीशी फट आहे आणि त्या आत पाणी आहे. ती अगदी विचारपूर्वक बनवलेली वस्तू वाटते. विचारपूर्वक बनवलेले भांडे वाटते. आपण किंमत व फायदा यांच्या गुणोत्तराचा वापर केला तर हे भांडे तयार करायला लागलेल्या वनस्पतींच्या पदार्थांचे वजन व त्या भांड्यात मावणाऱ्या पाण्याचे वजन यांचे गुणोत्तर दाखवून देईल की हे भांडे खूपच कार्यक्षम आहे. शिवाय या भांड्यांना छेद घेऊन आत बघितलं तर आतली गुंतागुंतीची रचनाही दिसेल. घटपळणीच्या एका पेशीच्या आतली बाजू इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली दिसत आहे. ती किती गुंतागुंतीची आहे तुम्हाला दिसेल. ही रचना अशी तयार झाली आहे की त्यातून भरपूर ऑक्सिजन तयार होतो. तो घटाच्या पाण्यात स्त्रवला जातो. याचा खूप चांगला परिणाम होतो कारण घटाच्या पाण्यात बारीक अळ्या व इतर बारीक किडे राहत असतात. हे किडे काय करत असतात? घटपळणीसारखेच हे किडेही इतर किडे खात असतात. पण घटपळणीला किडे खाण्यासाठी दात नसतात आणि दात नसले तर कीटक खाणे खूपच अवघड असते. घटपळणीच्या पाण्यात जेव्हा भक्ष्य पडतं तेव्हा पाण्यातील हे किडे व अळ्या ते खातात व या किड्यांची विष्ठा घटपळणी शोषून घेते. म्हणजे वास्तवात इतर झाडांना जशी खते मिळतात तशीच खतं घटपळणीला मिळतात. फरक इतकाच की घटपळणी आपल्याच घटात स्वतःचा कारखाना चालवते. त्यासाठी ती अळ्या व किड्यांना भरपूर ऑक्सिजन असणारं ताजं पाणी पुरवून आकृष्ट करते. नाहीतर ते किडे व अळ्या गटात राहिलेच नसते. इथे आणखी एक वेगळ्या प्रकारचं निर्हेतुक बनवलेलं भांड आहे. हे ट्रॅपडोर कोळ्याने बनवले आहे. वरच्या बाजूला तो कोळी दिसतोय. कोळी याच्या आत राहतो आणि इथे अजून एक आहे. हे एका कुंभार माशीचं भांड आहे. ती एकांतात राहणारी माशी आहे. इथे दिसणाऱ्या इतर मधमाशा मधाची पोळी बांधतात पण कुंभार माशी तशी नाही. कुंभार माशीतील मादी या प्रकारे चिखलाचा वापर करून असं भांड तयार करते व त्यात अंडी घालते. या भांड्यात माशीच्या अळ्या वाढतात.
पहा, हे किती सुंदर आहे व अगदी हेतुपूर्वक बनवलेल्या भांड्यासारखं दिसतंय. हे खरंच मेक्सिकोतील कोणीतरी माणसाने हेतुपूर्वक तयार केलेलं भांडं आहे. पहा, हे भांडं कसं अगदी कुंभार माशीने तयार केलेल्या भांड्यासारखंच दिसतंय. हे आणखी एका प्राण्याने बनवलेलं एक भांडं आहे. हे भांडं सुतार माशीने बनवलं आहे. हा एक उत्कृष्ट नमुना आहे. कुंभार माशी तिचं भांडं ज्या कारणासाठी वापरते त्याच कारणासाठी हे भांडं सुतार माशी वापरते. माणसं जशी घरं बनवतात तशीच याची रचना आहे. हे सारे दगड सुतार माशीच्या मादीने गोळा करून ते घट्टपणे असे काही सांधले आहेत की त्यातून भांड्याचा सुंदर आकार तयार झाला आहे. कथा इथेच संपत नाही, कारण आपल्या इथे एकच भांडे दिसत असले तरी त्या भांड्याखाली अजून 4 भांडी आहेत. नदीकाठचा चिखल आणून या सुतारमाशीने ही सारी भांडी काळजीपूर्वक झाकून ठेवली आहेत. ज्या दगडावर ही भांडी ठेवली आहेत त्याच्या रंगाशी या चिखलाचा पोत आणि रंग अगदी मिळता जुळता आहे. यामुळे सुतारमाशीच्या भक्षकांना, जे भक्षक या मातीच्या खालील भांड्यात असणाऱ्या सुतारमाशीच्या अळ्या खाऊ शकतात, त्यांना हे कधी कळतच नाही की येथे खाली अशा प्रकारची भांडी आहेत. निर्हेतुक बनवलेल्या स्थापत्यशास्त्राचा इथे अजून एक सुंदर नमुना आहे. इंग्लंडमधील विल्टशायर येथील एवबरीमध्ये असलेल्या इतिहासपूर्व काळात अश्मयुगातील मानवांनी बांधलेल्या अजस्त्र दगडी स्मारकांची आठवण करून देणारी ही वाळवीची वारुळे आहेत. ही भव्य वारुळे ऑस्ट्रेलियातील कंपास म्हणजे होका यंत्र वाळवींनी बांधली आहेत. राहत्या घरांचे मोठमोठे विभाग असावेत अशी याची खूप मोठी व प्रशस्त रचना आहे. अर्थात या घरांचा आकार वाळवीच्या आकाराला साजेसा आहे. ही वारुळे दक्षिणोत्तर तोंड करून बांधलेली आहेत. हे त्याचे खास धूर्त वैशिष्ट्य आहे, कारण या रचनेमुळे वारुळांमध्ये एका बाजूने सकाळची सूर्यकिरणे येतात व दुसऱ्या बाजूने संध्याकाळची सूर्यकिरणे येतात. पण मध्यान्हीच्या सूर्याची किरणे वारुळात शिरत नाहीत. त्यामुळे दिवसाच्या थंड हवामानाच्या काळात वारुळे उबदार राहतात. पण दिवसातील तळपत्या उन्हाच्या उष्ण हवामानाच्या काळात वारुळे खूप गरम होत नाहीत. या वाळवींच्या वारुळांची तोंडे कुठेही गेलात तरी दक्षिणोत्तरच असतात आणि म्हणून त्यांना होका यंत्र वाळवी म्हणतात. वाळवंटामध्ये ही वारुळे पाहून कोणती दिशा दक्षिण व कोणती दिशा उत्तर आहे हे तुम्ही अचूकपणे सांगू शकता. या दुसऱ्या वारुळाची रचना पाहू शकता. ही एक अवाढव्य रचना आहे. नैसर्गिक परिसरातील प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारा प्रसिद्ध ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ कार्ल वोन फ्रिश म्हणतो की या वाळवींनी बांधलेल्या वारुळाच्या मापनाप्रमाणे मनुष्याने बांधकाम केले तर त्याची उंची अमेरिकेतील एम्पायर स्टेट इमारतीच्या चौपट उंच असेल. म्हणूनच वाळवी या अत्यंत प्रभावशाली वास्तुरचनाकार आहेत. या साऱ्या निर्हेतुक बनवलेल्या रचना आपल्या मनावर खोल ठसा उमटवणाऱ्या आहेत. आता आपण प्राण्यांनी हेतुपूर्वक तयार केलेल्या आहेत अशा वाटणाऱ्या वस्तूंपासून खुद्द प्राण्यांच्या रचनेकडेच वळणार आहोत. साधारण खुद्द प्राण्यांची दिसणारी रचना पाहू. फसवी रूप धारण करणाऱ्या प्राण्यांपासून मी सुरुवात करणार आहे. त्यांना छद्मवेशी प्राणी म्हणता येईल. सहज इकडे तिकडे नजर टाकत तुम्ही वाळवंटी प्रदेशातून फिरत असाल तर तुम्हाला हा दगड वाटेल, पण तो दगड नाही, नाकतोडा आहे. तो अगदी दगडासारखा दिसतो. त्यामुळे त्याचे त्याच्या शत्रूंपासून व भक्षकांपासून संरक्षण होते. आता आणखी एक उदाहरण पाहूया. हे मला समुद्री गवत वाटतंय. निर्हेतुक बनवलेल्या वस्तूंपैकी ही मला खूप आवडणारी वस्तू आहे. तो खरा तर एक मासा आहे. तो समुद्र घोडा आहे. ते त्याचे डोळे आहेत, तिथे त्याची मान आहे, ते त्याचे शरीर आहे, ते चिकटलेले जे काही आहे ते त्याच्या शरीराचे अवयव आहेत. पण कोणालाही वाटेल की ते समुद्री गवत आहे. माशाचे ते अवयव तंतोतंत समुद्री गवताच्या भागांसारखे दिसतात. त्यामुळे समुद्र घोडा या प्रकारच्या समुद्री गवतात सहज लपून जातो. हा जवळजवळ अचूक छद्मवेश आहे. आपल्याकडे अजून काही उदाहरणे आहेत. ही पानकिड्याची चित्रफित आहे. छातीवर कवच आहे, तिथे त्याचे डोके आहे, हे त्याचे पंख आहेत. ते जेव्हा उडत नाही तेव्हा कदाचित उडताना सुद्धा ते झाडाच्या पानासारखेच दिसते. तो पा उडाला. एखाद्या झाडाची फांदी किंवा झाडावर वाढलेली वेल दिसते ती. तो हरणटोळ हिरवा साप आहे. आणि हे तुम्हाला कदाचित छोट्या हिरव्या खोडावर त्याच्या शेंड्यावर कळ्या आलेले रोपटे वाटेल. थोडं पुढच्या बाजूला जाऊन पाहतो तेव्हा समजतं की त्या कळ्या म्हणजे त्याचा डोळा, सोंडा व पाय आहेत. तो काडी किडा आहे. ही इथे पाने पहा. शरद ऋतूतील पाने. पानांच्या मधोमध असलेल्या शिरांकडे पहा. पानाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या शिरांकडे पहा.
त्यांच्यावरच्या बुरशीचे पडलेले रंगीत धब्बे पहा. ती पाने नाहीत, ती फुलपाखरे आहेत. त्यांचं शरीर पहा, तिथे तिथे, हा तिथे. फुलपाखरे जेव्हा त्यांचे पंख उघडतात तेव्हा ते असे दिसतात. त्यांचे पंख आतल्या बाजूने असे दिसतात. ती फुलपाखरे फांद्यांवर बसताना नेहमी पंख मिटून घेतात. त्यामुळे तुम्हाला पंखांची बाहेरची बाजू दिसते, म्हणून ती तुम्हाला झाडाची वाळलेली पानेच दिसतील. जेव्हा ती फुलपाखरे त्यांचे पंख उघडतात तेव्हाच तुम्हाला त्या पंखांवरील चमकदार रंगांचे दर्शन घडते. छद्मवेशी प्राणी अखाद्य वस्तूंशी सारखेपणा दाखवतात. काही निर्हेतुक बनलेल्या व छद्मवेशी असलेल्या गोष्टी इतर निर्हेतुक बनलेल्या गोष्टींशी इतर कारणासाठी सारखेपणा दाखवतात, कारण ते काम इतर छद्मवेशी प्राण्यांसारखेच करतात. याला एकत्रित उत्क्रांती तत्व म्हणतात. हा सामान्य हेजहॉग म्हणजे डुकरासारखा दिसणारा कीटकांवर जगणारा प्राणी आहे. वरवर हेजहॉग सारखा दिसत असला तरी हा हेजहॉग नाही. हा काटेरी मुंगी खाऊ प्राणी आहे. तो सस्तन प्राणी आहे. तो बोलण्यापुरता सस्तन प्राणी आहे. तो ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनी येथे आढळणारा आदिम सस्तन प्राणी आहे. त्याची जीवनशैली कोणत्याच प्रकारे हेजहॉगच्या जीवनशैलीशी जुळणारी नाही. हा मुंगी खाऊ आहे तर हेजहॉग कीटक, अळ्या व इतर खाद्य खात असतो. पण दोघांनाही त्यांच्या काटेरी त्वचेमुळे संरक्षण मिळते, म्हणूनच दोघे वरवर पाहता खूप सारखे दिसतात. हे एकत्रित उत्क्रांती तत्वाचं उदाहरण आहे. अजून एक चांगलं एकत्रित उत्क्रांतीचं उदाहरण आहे ते म्हणजे शिशुधानी असलेला लांडगा. त्याला तुम्ही शहरातील एखाद्या गल्लीतून जाताना पाहिलात तर तो तुम्हाला कुत्राच वाटेल, कदाचित थोडा विचित्र दिसणारा कुत्रा. शेपटीच्या टोकाची अशी रचना असलेले कुत्रे फार दिसत नाहीत, पण असा कुत्रा कुणाच्याही घराजवळच्या छोट्या शेतात दिसू शकेल, पण तरीही हा कुत्रा नाही. त्याचं कुत्र्याशी काही देणं घेणं नाही. हा शिशुधानी प्राणी आहे. दुर्दैवाने हा आज अस्तंगत झाला आहे, नाहीसा झाला आहे. अगदी अलीकडच्या काळात तो नाहीसा झाला आहे. 20व्या शतकात तो ऑस्ट्रेलियाच्या तास्मानिया राज्यातून अस्तंगत पावला आहे. काही हजार वर्षापूर्वी तो ऑस्ट्रेलियाच्या मुख्य भूमीतून अस्तंगत पावला होता. तो कुत्र्यासारखा दिसतो कारण तो कुत्र्यासारखेच काम करतो. तो कुत्र्यासारखाच भक्ष्याच्या मागे धावून शिकार करतो, म्हणून त्याचा आकार कुत्र्यासारखा आहे. आता तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. धन्यवाद. त्याच्या शरीरातील रचना ही खूपशी कुत्र्याच्या शरीर रचनेसारखीच आहे. ही कुत्र्याची कवटी आहे. ही तास्मानियन लांडग्याची कवटी आहे. ही थोडी मोठी आहे, पण कुत्र्याच्या कवटीचा आकार कुत्र्याच्या आकारावर अवलंबून असतो. आपल्याला कुत्र्याची यापेक्षा आकाराने मोठी कवटी मिळू शकेल. हा शिशुधानी लांडगा आहे व कुत्रा नाही याचा विश्वासार्ह पुरावा म्हणजे त्याच्या टाळूला असलेली 2 भोके. फक्त तीच सांगतात की हा शिशुधानी लांडगा आहे व खरा कुत्रा नाही. खऱ्या कुत्र्याच्या टाळूला अशी 2 भोके नसतात. तर हे निर्हेतुक बनलेल्या गोष्टींमधलं एकत्रित उत्क्रांती तत्व झालं. हेतुपूर्वक बनवलेल्या वस्तूंमध्येही काही वेळा एकमेकांशी साधर्म्य दिसतं, कारण त्या वस्तू एकसारखं काम करत असतात. 2 विमानं एकमेकांशी खूप साधर्म्य दाखवतात. औद्योगिक हेरगिरी करण्यासाठी किंवा नक्कल करण्यासाठी ते असे साधर्म्य दाखवत नाही. विमानातील विंड टनेल तंत्रज्ञान 2 विमानातील फरक ठरवतं. ही दोन्ही विमाने एकसारखा उपयोग करण्यासाठी तयार केली आहेत. जेव्हा तुम्ही हवेतून वेगाने जाणारी व खूप मोठ्या संख्येने प्रवास घेऊन जाणारी विमाने तयार करता तेव्हा ती विमाने एकसारखी दिसणारच. अगदी कुत्री व शिशुधानी लांडगे एकमेकांसारखे दिसतात त्याचप्रमाणे. आपण एकसारख्या दिसणाऱ्या व निर्हेतुक बनवलेल्या गोष्टी बघितल्या, तसेच एकसारख्या दिसणाऱ्या व हेतुपूर्वक बनवलेल्या गोष्टी बघितल्या. हेतुपूर्वक बनवलेल्या व निर्हेतुक बनवलेल्या व एकसारख्या दिसणाऱ्या वस्तूंबाबत काय म्हणता येईल? इथे हेतुपूर्वक बनवलेला कॅमेरा आहे. इथे निर्हेतुक बनलेला डोळा आहे. दोन्ही जवळपास सारख्याच पद्धतीने काम करतात. त्यांच्या पुढच्या भागात भिंगे आहेत. ते मागच्या बाजूच्या प्रकाश संवेदनशील पृष्ठभागावर प्रतिमा केंद्रित करतात. डोळ्यातील त्या भागाला नेत्रपटल म्हणतात. कॅमेऱ्याच्या त्या भागात फिल्म असते. दोघात आणखीन बारीक सारीक गोष्टींमध्येही साम्य असते. बुबुळ म्हणजे पडदा असतो. तो आत येणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण करण्यासाठी उघड बंद होत असतो.
स्वयंचलित कॅमेऱ्यात लाईट मीटरच्या सहाय्याने येणाऱ्या व जाणाऱ्या प्रकाशाचे आपोआप नियंत्रण होते. प्रखर प्रकाश असले तर पडद्याचे छिद्र बंद होते. जेव्हा अंधार होतो तेव्हा ते छिद्र उघडते. मानवी डोळ्यातही स्वयंचलित लाईट मीटर आहे. आपल्याला एक स्वयंसेवक हवा आहे. त्या पुढच्या रांगेत. हां, ठीक आहे. तुझे नाव काय? जिलियन. जिलियन, तुझा चष्मा काढून ठेवशील? धन्यवाद. इकडे ये आणि बस. आता तू तिथल्या कॅमेऱ्यात पाहायचे आहे. ते तुझ्या डोळ्यातील बुबुळांचे छायाचित्र काढणार आहेत. मी तुझ्या दुसऱ्या डोळ्यावर प्रकाशझोत टाकणार आहे आणि आशा करूया की तुला त्रास होणार नाही. आणि असं समजूया की मी प्रकाशझोत टाकल्यावर बुबुळ आकुंचन पावेल. तर आता कॅमेऱ्यात बघ आणि मी प्रकाशझोत टाकतोय. बुबुळ आकुंचन पावलेले पाहिले का? कॅमेऱ्यात पहा. पहा, बुबुळ आकुंचन पावलेले आहे. पाहिलं का तुम्ही? मला वाटतं मी डोळ्यावर प्रकाशझोत टाकतो तेव्हाच तुम्ही तिच्या डोळ्यात पाहणं सर्वात उत्तम. नाही, तू नाही. कॅमेऱ्यात पहा. प्रकाशझोत फारच प्रखर होत आहे का? नाही? ठीक आहे, कॅमेऱ्यात पहा. हां, आता बरोबर झालं. पाहिलं का तुम्ही? जिलियन, धन्यवाद. सजीव सृष्टीमध्ये अशी असंख्य उदाहरणे आहेत. मानवी तंत्रज्ञांनी निर्हेतुक बनलेल्या वस्तूंसारख्या वस्तू हेतुपूर्वक बनवलेल्या आहेत. मला वाटतं सजीव वस्तू या काहीतरी विशेष आहेत हे पटण्यासाठी इतकं विवेचन पुरेसं आहे. सजीव वस्तू हेतुपूर्वक बनवल्यासारख्या दिसतात. कमालीच्या हेतुपूर्वक बनवल्यासारख्या दिसतात. मी त्यांना डिझायनॉइड हा शब्द वापरतो आणि हा शब्द व संकल्पना तुम्ही स्वीकारावी म्हणून आग्रह धरतो. पण सजीवांना हेतुपूर्वक बनवलेला म्हणजे डिझाईन्ड हा शब्द वापरायचा प्रचंड मोह होतो. तो उच्चार करताना मला पुन्हा पुन्हा जीभ चावावी लागते. उदाहरणार्थ, ही पाकोळी जलद उडण्यासाठी उड्डाण हवे तसे नियंत्रित करण्यासाठी डिझाईन केली आहे. खरं म्हणजे इतर जीवशास्त्रज्ञांशी बोलताना आम्ही जीभ चावण्याची तसदी घेत नाही. आम्ही डिझाईन्ड हा शब्द वापरतो. पण मी तुम्हाला सांगितले की ते डिझाईन नाहीत. त्यांच्यासाठी डिझायनॉइड हा शब्द तयार केलाय. मी हेही सांगितलं आहे की डिझायनॉइड वस्तू अस्तित्वात येण्याची एक विशेष प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया त्यांना वरवर पाहता डिझाईन्ड रूप देते. काय आहे ही प्रक्रिया? ह्या प्रश्नाचं उत्तर आश्चर्यकारकरित्या 19व्या शतकाच्या मध्यात मिळतं. चार्ल्स रॉबर्ट डार्विन या सर्वकालिक महान शास्त्रज्ञाने मानवी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा शोध लावला. नैसर्गिक निवडीच्या उत्क्रांतवादाचे तत्व शोधल्यानंतर कितीतरी उशिराने त्याने सुप्रसिद्ध पुस्तक दी ओरिजिन ऑफ स्पीशीज प्रकाशित केले. ही लेखकाने लिहिलेली त्या पुस्तकाची पहिल्या आवृत्तीतील मूळ प्रत आहे. अत्यंत मौल्यवान. डार्विनने नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे प्रतिपादन केले. त्याने कृत्रिम निवड करत निपज करण्याच्या प्रक्रियेची ही कल्पना मांडली. या सर्व भाज्यांची निपज मानवाने खास त्याच्या उपयोगासाठी केली आहे. इथे नेहमीच्या कोबी, कॉलीफ्लॉवर, तांबडा कोबी, ब्रोकोली, ब्रुसेल्स, नवलकोल अशा भाज्या आहेत. या प्रत्येक भाजीमध्ये मूळ पूर्वज रानकोबी यांची कोणती ना कोणती तरी वैशिष्ट्ये विकसित झाली आहेत. उदाहरणार्थ, नवलकोलचं खोड भलतेच फुगले आहे. कॉलीफ्लॉवरमध्ये फुले मोठी झाली आहेत. ब्रोकोलीतील वेगळ्या तऱ्हेने फुले विकसित झाली आहेत. या साऱ्या भाज्या केवळ काही हजार वर्षात त्यांच्या रानकोबी या पूर्वजापासून निपजल्या आहेत. हा ब्रायसनने वाढवलेला रानकोबी आहे. ब्रायसनमध्ये अनेक गुण आहेत पण त्याला माळीकाम जमत नाही. तरी सुद्धा तुम्ही हे रानकोबीचे रोप घरी नेले, त्याची देखभाल केलीत, वेळेवर पाणी घातले व ते वाढवले तर त्याला बहुधा रानकोबी धरेल. पण तो इथे दिसणाऱ्या त्याच्या वंशजांसारखा दिसणार नाही. हा मुद्दा मला मांडायचा आहे. या साऱ्या भाज्या निपजल्या आहेत पण त्या साऱ्या रानकोबीपेक्षा खूपच वेगळ्या आहेत. सगळ्या पाळीव कुत्र्यांची पैदास एकाच पूर्वजापासून म्हणजे लांडग्यापासून झाली आहे. हे कुत्रे भयंकरच वेगळे दिसतात. तुम्ही विचारही करू शकणार नाही की ते एकाच प्रजातीचे आहेत, पण ते सारे एकाच प्रजातीतले म्हणजे लांडग्याच्या प्रजातीतील आहेत. कृत्रिम निवडीने केलेली पैदास म्हणजे काय? कृत्रिम निवडीच्या पद्धतीने तुम्हाला लांडग्यापासून याच्या किंवा याच्या किंवा याच्यापर्यंत पोहोचता येईल. कसं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुम्ही पूर्वज लांडग्यांपासून सुरुवात करता. आपण हे सोपं करूया. सभागृहाच्या या बाजूच्या प्रेक्षकांनी आकाराने लहान लहान होत जाणाऱ्या लांडग्यांची पैदास करायची. या बाजूच्या प्रेक्षकांनी
आकाराने मोठे मोठे होत जाणाऱ्या लांडग्यांची पैदास करायची. तुम्ही लहान लांडग्यांची पैदास करताना प्रत्येक पिढीत निपजणाऱ्या पिल्लांमधून सरासरी उंचीपेक्षा कमी उंचीची पिल्ले निवडा व त्यांच्यापासून पुढील पिढीची पैदास करा. तुम्ही मोठ्या लांडग्यांची पैदास करताना प्रत्येक पिढीतील पिल्लांमधून उंचीने मोठ्यात मोठी असणारी पिल्ले निवडून पुढील पिढीची पैदास करा. ही प्रक्रिया खूप काळ पिढ्यानुपिढ्या चालेल. तुम्ही तुलनेने लहान लांडगे, कुत्रे यांच्या जोड्या निपजत राहा आणि तुम्ही तुलनेने मोठ्या लांडग्यांच्या जोड्या निपजत राहा. निरनिराळ्या पिल्लांमधील जनुके त्यांच्यातील बदल नियंत्रित करतात. म्हणून कितीतरी पिढ्यांनंतर, कदाचित 100, कदाचित काही हजार वर्षांच्या कृत्रिम पैदाइशीनंतर, कारण यामध्ये समाविष्ट असलेल्या जनुकांमुळे या बछड्यांमध्ये फरक पडतो. सरतेशेवटी मला असं वाटतं की तुम्हाला असं काहीतरी मिळेल. मोठ्यातल्या मोठ्या लांडग्यांच्या पैदाशीचा हा असा परिणाम असेल. हा थोडासा ज्या मूळ पूर्वजापासून सुरुवात केली साधारण त्याच्यासारखाच असेल. आणि लहानातल्या लहान लांडग्यांच्या पैदाशीचा अखेरचा परिणाम हा असा असेल. त्यांची नावं काय आहेत? जेमिमा आणि विल्फ. जेमिमा आणि विल्फ चिवावा जातीची कुत्री आहेत. जेमिमा मऊ केसांची चिवावा तर विल्फ जाड्या भरड्या केसांचा चिवावा आहे. तुलनेने अगदी अलीकडे रानटी लांडग्यांपासून निपजले आहेत. हिचं नाव काय? सिक्विन. सिक्विन जर्मन शेफर्ड जातीची आहे. मला वाटतं आपण म्हणू शकतो की सिक्विन तिचा पूर्वज लांडगा याच्याशी खूपच साम्य दाखवते. आणि हा आर्ची आहे. छान नाव आहे. आर्ची हा ग्रेट डेन जातीचा आहे. मोठ्यातल्या मोठ्या लांडग्यांची पैदास करून मिळाला आहे. ही सारी कुत्री वंशपरंपरेने एकाच पूर्वजाकडून म्हणजे लांडग्यांकडून आली आहेत. ती सारी एकमेकांची चुलत भावंडे आहेत. सिक्विन खूपच रुची दाखवते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. चार्ल्स डार्विनला कुत्र्यांमध्ये खूपच रुची होती. त्याला कबुतरांमध्येही रुची होती. धन्यवाद. हे तू माझ्या नोट्सवर आहेस रे कबुतरा. हा मार्चिनेरो क्रॉपर आहे. याची रानटी पहाडी कबुतरापासून कृत्रिम निवड पद्धतीने पैदास केली आहे. त्याची पैदास जाड व मोठ्या पिसांसाठी व त्याच्या क्रॉपसाठी केली आहे. त्याच्या गळ्याशी समोर भला मोठा फुगलेला क्रॉप व त्याची भरदार पिसं पाहू शकता. या पिंजऱ्यातल्या कबुतरांवर विसंबता येत नाही. ती उडून जातात. या कबुतरावर विसंबता येतं. ती उडून जात नाहीत. ही चांगली उडतात. गळ्याभोवती मागच्या बाजूला असलेल्या पिसांच्या वलयासाठी व डोळ्यांभोवती असलेल्या लाल वलयांसाठी त्याची पैदास केली आहे. दुसरं इंग्लिश बसक्या तोंडाचं टम्बलर कबूतर आहे. त्याचा चेहरा कमालीचा बसका आहे व चोच तर खूपच आखूड आहे. हे पुन्हा कृत्रिम निवडीच्या पैदाशीचं उदाहरण आहे. जसं कुत्री व कोबीचं उदाहरण पाहिलं तसंच. इंग्लिश बसक्या चेहऱ्याच्या टम्बलर कबुतरांची चोच इतकी आखूड आहे की ते त्याच्या पिल्लांना चारा भरवू शकत नाहीत. म्हणून त्याच्या पिल्लांना कबुतरांच्या इतर जातींच्या मदतीने वाढवावं लागतं. असाच प्रकार बुलडॉगच्या कृत्रिम निवडीच्या पैदाशीत बघायला मिळतो. तुम्हाला कदाचित माहीत असेल की बुलडॉगचे डोके इतके मोठे असते की कुत्रीची प्रसूती सिझेरियन सेक्शनद्वारेच करावी लागते. म्हणून कुत्र्याची ही जात सर्वस्वी मनुष्यावर अवलंबून आहे. आपण जर नष्ट झालो तर आपल्याबरोबर बुलडॉग ही जातही नष्ट होईल. कृत्रिम निवडीच्या पद्धतीने ही कुत्री, ही कबुतरे आणि हे कोबी पैदास करण्याची प्रक्रिया इतकी धीमी आहे की ती एका व्याख्यानाच्या कालावधीत पाहता येणे अशक्य आहे. पण आपण या प्रक्रियेची कॉम्प्युटरवर नक्कल करू शकतो. ही प्रक्रिया मी तुम्हाला ऑर्थोमॉर्फ्स या प्रोग्रामद्वारे दाखवणार आहे. हे ऑर्थोमॉर्फ्स आहेत. हा मूळ ऑर्थोमॉर्फ आहे आणि त्याच्या सभोवती 8 ऑर्थोमॉर्फ मुले आहेत. ही मुले मूळ ऑर्थोमॉर्फ सारखीच दिसत आहेत. पण प्रत्येक मुलामध्ये मूळ ऑर्थोमॉर्फपेक्षा निरुद्देश जनुकीय बदलांमुळे तसेच जनुकातील उत्परिवर्तनामुळे वेगळे जीन्स असतात. उदाहरणार्थ, एकाचे पाय थोडे मोठे असतील तर एखाद्याचे पाय खालच्या बाजूच्या ऐवजी वरच्या बाजूला असतील.
मला ऑर्थोमॉर्फची पैदास करण्यासाठी एक स्वयंसेवक हवा आहे. हा, तू ये. माऊसद्वारे तू कधी कॉम्प्युटर हाताळलायस का? हो. यांची पैदास करण्यासाठी कोणत्याही एका ऑर्थोमॉर्फवर क्लिक करायचं. तो पुढच्या पिढीसाठी मूळ ऑर्थोमॉर्फची जागा घेईल. तू लांब पायाचा ऑर्थोमॉर्फ निवडला आहेस. बघा, पुढच्या पिढीतील सारे ऑर्थोमॉर्फ्स लांब पायाचे झाले आहेत. लॉरन्स लांब पायांच्या ऑर्थोमॉर्फची पैदास करतोय. तो ती पूर्ण करू शकेल का याबद्दल मला शंका वाटते. तू तुझे काम चालू ठेव लॉरन्स, माझी वाट पाहू नकोस. पैदास करत राहा, ठीक आहे? लॉरन्सला लांब पाय आवडतात आणि पाय लांब लांब होत आहेत. मी असं म्हणालो होतो की ह्या प्राण्यात जनुकं आहेत. ती मूळ ऑर्थोमॉर्फकडून मुलांकडे जातात. कॉम्प्युटरमधील जीन्स म्हणजे मला काय म्हणायचंय? अर्थातच कॉम्प्युटरमधील जीन्स म्हणजे फक्त संख्या असणार आहेत. ते काही खरे जीन्स नाहीत. ते DNA पासून बनलेले नाहीत. तरीही ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होणारे घटक आहेत. या प्राण्यात नर मादी असा लिंगभेद नाही. यांचे काडीकिडे किंवा ॲफिड्स सारखे अलैंगिक प्रजनन होते. तुझे काम चालू दे. अनेक पिढ्यांमधून जास्तीत जास्त जलद पैदास कर. आपण आता लॉरन्स करतोय ती कृत्रिम पैदास पाहत आहोत. आपल्या पूर्वजांनी कुत्र्यांची अशीच पैदास केली. लॉरन्स ती काही मिनिटात करतोय. आपल्या पूर्वजांना अशी पैदास करायला कित्येक शतकं लागली असतील. लॉरन्स, तू काय करतोयस? तू त्यांचे पाय खूपच वेडेवाकडे करण्याचा प्रयत्न करतोयस, हो ना? ठीक आहे, आपण आता पुढे जाऊ. लॉरन्स, तुझे खूप खूप धन्यवाद. मला वाटतं आपल्याला हे पटलं असेल की कृत्रिम निवडीच्या पैदाशीचे तंत्र काम करतं. कुत्री, कोबी आणि कबुतरे यांच्या बाबतीतले कृत्रिम निवडीच्या पैदाशीच्या तंत्राचे परिणाम आपण पाहिले आणि या तंत्राने ऑर्थोमॉर्फची कॉम्प्युटरमधली केलेली पैदासही पाहिली. पण हे केवळ कृत्रिम निवडीच्या पैदाशीचे तंत्र आहे. आपण कृत्रिम निवडीबद्दल बोलणे सुरू केले कारण खरं तर आपल्याला नैसर्गिक निवडीचं तंत्र समजून घ्यायचं आहे. नैसर्गिक निवड पद्धत ही कृत्रिम निवड पद्धती सारखीच असते. फक्त त्यात मनुष्य निवड करत नाही तर निसर्ग निवड करतो. एखाद्या कळपातील पिल्लांपैकी आपण लांडग्याची पिल्लं म्हणूया. कुठल्या पिल्लांची पैदास करावी हे आपण ठरवण्याऐवजी निसर्ग या गोष्टीचा निर्णय घेतो. जी पिल्लं जिवंत राहतात ती आपोआप निवडली जातात व त्यांची पैदास होते. जी जलद धावतात, ज्यांचे पाय खूप लांबही नाहीत, खूप आखूडही नाहीत, ज्यांचे दात खूप बोथटही नाहीत व खूप धारदारही नाहीत, अशी पिल्ले निवडली जातात. कारण दात खूप धारदार असतील तर पटकन मोडूही शकतात. जो जीव जिवंत राहू शकेल व जो जीव प्रजनन करू शकेल असाच जीव निसर्ग सतत निवडत असतो. निसर्ग निवडीच्या असंख्य पिढ्यांनंतरचा परिणाम साधारण कृत्रिम निवडीच्या असंख्य पिढ्यांनंतरच्या परिणामांसारखाच असतो. समजा आपण पाहिलेला ऑर्थोमॉर्फचा प्रोग्राम कृत्रिम निवडीच्या ऐवजी नैसर्गिक निवडीच्या पद्धतीने केला तर काय होईल? कारण आपण ऑर्थोमॉर्फची निवड मनुष्याच्या दृष्टिकोनातून केली. ऑर्थोमॉर्फची निवड कॉम्प्युटरच करेल असे आपण करू शकू का? ऑर्थोमॉर्फच्या गुणांवर आधारित निवड करणे शक्य होईल का? अडचण ही आहे की हे ऑर्थोमॉर्फ्स कॉम्प्युटरच्या द्विमिती पर्यावरणात राहत असल्याने त्यांच्यातले गुण कसे ठरवायचे? ते खऱ्या जगात जगत नाहीत. त्यांना भक्षक नाहीत, त्यांना भक्ष्यही नाही, त्यांना गोळा करण्यासाठी अन्नही नाही. कॉम्प्युटरच्या द्विमिती पर्यावरणात डिझायनॉइड वस्तूची, उदाहरणार्थ कोळ्याच्या जाळ्याची प्रतिकृती तयार केली तर हा प्रश्न सुटेल. आता जर आपण लाईट बंद केले तर मला वाटतं आपल्याला जास्त चांगलं दिसू शकेल. जाळ्याच्या मध्यभागी कोळी आहे. मला वाटतं तो नीट दिसतोय. छान. कोळ्याचं जाळं कशासाठी असतं हे तुम्हाला माहिती आहे? माशा, कीटक व इतर भक्ष्य पकडण्यासाठी ते असतं. हे जे जाळं आहे ते द्विमितीत काम करतं. कोळी प्रत्यक्षात जाळं कसं विणतो हे दाखवायला आम्हाला आवडलं असतं, पण हा कोळी त्याचं जे अगोदरचं जाळं आहे त्यावर समाधानी आहे. म्हणून त्याऐवजी जाळं विणताना कोळी कशी हालचाल करतात हे आपण कॉम्प्युटरने केलेल्या पुनर्रचनेच्या आधारे पाहणार आहोत. काळजीपूर्वक पहा. पीटर, आपण ते हळूहळू पाहू शकतो का? आता कोळी जाळ्याच्या त्रिज्या बनवत आहे.
आता तो परांची सारखी चक्राकार रचना करत आहे. आता तो चिकट वेटोळी बनवत आहे. हीच त्याचे माशा पकडण्याचे काम करतात. आपण पुन्हा एकदा ते सावकाश पाहूया. तो जाळ्याच्या त्रिज्या बनवतोय. आता तो परांची बनवतोय आणि आता तो खरी चिकट वेटोळी बनवतोय. आपण तिथे जाळ्याचं प्रत्यक्ष चित्र पाहिलं नाही. आपण एका विशिष्ट दिवसामध्ये टिपलेल्या कोळ्याच्या हालचालीची चित्र पाहिले. एका विशिष्ट दिवशी एका विशिष्ट कोळ्याच्या टिपलेल्या या हालचाली आहेत. त्याच्या सगळ्या हालचाली कॉम्प्युटरमध्ये भरल्या आणि आता त्याने आपल्याला त्या परत दाखवल्या. पण ही खऱ्या विशिष्ट कोळ्याच्या हालचालीची नोंद आहे. कोळ्याच्या जाळ्याचा ऑर्थोमॉर्फ सारखा प्रोग्राम तयार करण्यासाठी केलेली ती युक्ती आहे. कॉम्प्युटर कोळ्यासारखा वागेल अशी आम्हाला व्यवस्था करावी लागली आणि शेजारच्याच खोलीत बसून कॉम्प्युटरचे नियंत्रण करत असलेले पीटर फुक्स यांनी हा कॉम्प्युटर प्रोग्राम लिहिला आहे. या त्यांच्या प्रोग्राममुळे कॉम्प्युटर जणू काही कोळी असल्याप्रमाणे जाळे तयार करतो. कोळी जाळे कसे बनवतो याचे आपल्याला माहीत असलेले नियम कॉम्प्युटर लक्षात ठेवतो. म्हणून कोळी जशा त्रिज्या बनवतो तशाच त्रिज्या कॉम्प्युटर बनवतो. तशाच चक्राकार रचना बनवतो. जसे ऑर्थोमॉर्फच्या बाबतीत केले होते तसेच पीटरने जनुकांच्या नियंत्रणाखाली कोळ्याचे जाळे तयार करण्याचे नियम तयार केले आहेत. ऑर्थोमॉर्फ्समधील जीन्स म्हणजे संख्या होत्या, तशाच कोळ्याच्या जाळ्यासाठीच्या जीन्समध्येही संख्या आहेत आणि कॉम्प्युटरमध्ये देखील आहेत. ते मूळ जाळे आहे आणि ती त्याच्यापासून तयार झालेली जाळी आहेत. नेमकेपणाने सांगायचं तर ते मूळ कोळ्यांनी तयार केलेलं जाळं आहे. सुरुवात करण्यासाठी तो ऑर्थोमॉर्फ प्रोग्राम आहे असं समजू. तर आपल्याला पुन्हा एक स्वयंसेवक हवा आहे. यावेळेस एखाद्या मुलीने यावं. हा ये. तुझं नाव काय आहे? उर्सुला. आता यावेळी देखील आपण मागे केलं त्याप्रमाणेच तुला जे उत्तम जाळे वाटते ते निवड. फक्त यावेळी तुला एकदा क्लिक करण्याऐवजी 2 वेळा क्लिक करायचंय. ठीक आहे. आता त्या जाळ्याने मूळ जाळ्याची जागा घेतली आहे. त्यापासून ही इतर जाळी तयार झाली. आता तू दुसरे उत्तम जाळे म्हणजेच दुसरी पिढी निवडू शकतेस. म्हणजे आता बघा, आपण जसे ऑर्थोमॉर्फच्या बाबतीत केले तसेच कोळ्याच्या जाळ्याबाबत करत आहोत. इथे नवीन कोळ्याची जाळी येताना दिसत आहे. पण आपल्याला कृत्रिम निवड पद्धत वापरायची नव्हती. कोळ्यांच्या जाळ्यांचा प्रोग्राम आपल्याला नैसर्गिक निवडीने पार पाडायचा आहे. आणि त्यासाठी कोणते जाळे माशा पकडण्यात चांगले आहे हे कॉम्प्युटरला ठरवता येईल अशी रचना करायची आहे. आणि आपण ती करू शकतो कारण जाळे हे द्विमिती रचना आहे. ते कशासाठी आहे ते आपल्याला माहिती आहे. ते माशा पकडण्यासाठी आहे. या जाळ्यामुळे किती माशा पकडल्या जातात हा फायदा ठरतो. जाळे बनवण्यासाठी सिल्कचा किती धागा लागतो ही त्याची किंमत ठरते. कारण जाळी सिल्कच्या धाग्याने बनतात. तर सिल्कचे किती धागे वापरले ही जाळ्याची किंमत व पकडलेल्या माशांची संख्या हा जाळ्याचा फायदा. आता तू थांबू शकते उर्सुला. खूप धन्यवाद. आता इथे कुणीही मानवी निवड करता नाही. आता माशा निवड करता आहेत. म्हणून माशा जाळ्याला चिकटत आहेत. पीटर पुन्हा सुरुवात करतोय. आता आपल्याला जाळी बांधणारी नवीन पिढी मिळाली आहे. माशा जाळ्यावर आदळत आहेत हे आपण पाहतोय. पुन्हा आणखी माशा आकर्षित होत आहेत. कोणत्या जाळ्याने सर्वात जास्त माशा पकडल्या ते कॉम्प्युटर मोजेल. जे जाळे काळे झाले आहे त्याने जास्त माशा पकडल्या आहेत. ते जाळे पुढच्या पिढीसाठी मूळ जाळे बनेल. आणि आता पुन्हा नवीन जाळी तयार होत आहेत. छोटी जाळी निर्माण केली जात आहेत. पुन्हा माशा पकडल्या जातील आणि यातील कोणते जाळे सर्वोत्कृष्ट आहे ते कॉम्प्युटर ठरवेल. आणि ते पहा, ते पुढच्या पिढीसाठी मूळ जाळे बनले. आता शून्यातून जास्तीत जास्त जाळे कसे उत्क्रांत झाले ते पाहायला आपल्याला खूपच वेळ लागेल आणि तेवढा वेळ आपल्याकडे नाही. म्हणून आम्ही कॉम्प्युटरला पूर्ण रात्र कामाला लावले आणि त्या काळात तयार झालेल्या सर्व जाळ्यांची जीवाश्म नोंद आम्हाला मिळाली. रात्री कॉम्प्युटर सुरू झाला तेव्हाचे हे पहिले जाळे होते आणि मग प्रत्येक 20 पिढ्यांनंतरच्या जाळ्यांचे चित्र आम्ही नोंदवून ठेवले आहे. म्हणजे बघा,
चक्राकार रचना नसलेल्या स्थितीपासून सुरुवात झाली आणि तुम्ही कल्पना करू शकता की माशा त्या भागातून सहज आरपार जात होत्या व त्या पकडल्या जात नव्हत्या. पण कॉम्प्युटरमधील नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेतून जाळ्यांमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली. जास्तीत जास्त चक्राकार रचना होऊ लागली व जास्तीत जास्त माशा पकडल्या जाऊ लागल्या आणि मग जास्तीत जास्त माशा पकडून देणारी उत्तम गोलाकार असणारी पूर्ण जाळी तयार होण्याच्या दिशेने उत्क्रांती होत गेली. हे सगळं कॉम्प्युटरमध्ये काल रात्री घडलं, अति जलद वेगाने, अगदी एका रात्रीत. जी प्रक्रिया घडण्याकरता निसर्गात हजारो वर्षे, कदाचित दशलक्ष वर्षेही लागली असती. कॉम्प्युटरनी केलेल्या आकडेमोडीप्रमाणे जाळ्यामध्ये किती माशा अडकल्या यावरून निवड झाली तशी निवड निश्चितच निसर्गात होणार नाही. निसर्गात कोणताही विचार नसलेल्या माशा आपोआप जाळी पारखतील. ज्या माशा जाळ्यात अडकतील त्या जाळ्याची पैदास ठरवतील. माशांना हे माहितीच नाही की त्या जाळ्यांची पैदास ठरवतायत. त्यांना जाणीवपूर्वक त्या जाळ्यांमध्ये जायचं नसतं, तरीही त्या चुकून जाळ्यात अडकतात आणि त्यांच्या या कृतीचा असा परिणाम होतो की जो कोळी यशस्वीपणे ते जाळे बनवतो त्या कोळ्यांची पैदास होण्याची शक्यता जास्त असते आणि हे जाळे बांधण्याचं कसब जीन्सद्वारे पुढच्या पिढीकडे जाण्याची शक्यता अधिक वाढते. म्हणून जशा पिढ्या पुढे पुढे जात राहतात तशी ही जाळी अधिकाधिक चांगली बनत जातात, जसं ते कॉम्प्युटरमध्ये एका रात्रीत घडलं. हे झालं कोळ्यांच्या बाबतीतले नैसर्गिक तत्व आणि हेच तत्व प्रत्येक सजीवाच्या बाबतीत घडत असतं. त्याचं शरीर बनवण्यासाठी काम करत असतं. प्रत्येक सिंह, प्रत्येक वाघ, प्रत्येक उंट, प्रत्येक कुत्रा, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जिराफ हे सगळेच्या सगळे नैसर्गिक निवडीच्या तत्वाने उत्क्रांत झाले आहेत. डार्विनच्या विचारधारेचा दृष्टिकोन आहे की डिझायनॉइड वस्तू या डिझाईन नसतात. डिझायनॉइड वस्तू नैसर्गिक निवडीच्या तत्वातून उत्क्रांत झाल्या आहेत. डार्विनच्या या विचारसरणीला सर्वात जास्त लोकप्रिय समजला जाणारा पर्याय आहे निर्माणकर्ती ईश्वरी शक्ती. ही विचारसरणी मानणारे लोक समजतात की डिझायनॉइड वस्तू या खऱ्या तर डिझाईन्डच आहेत. फक्त फरक इतकाच की डिझाईन्ड वस्तू माणूस बनवतो तर डिझायनॉइड वस्तू दैवी शक्ती असलेला विधाता निर्माण करतो. निर्माणकर्ती ईश्वरी शक्ती ही विचारधारा मानणाऱ्यांचं हे डिझाईनचे विधान आहे असे प्रसिद्ध आर्चडिकन विल्यम पेले यांनी सर्वप्रथम मांडले. इसवी सन 1802 साली प्रसिद्ध झालेल्या नॅचरल थिओलॉजी या पुस्तकाची सुरुवातच ते अशी करतात. एखादं झुडूप ओलांडताना मी एखाद्या दगडाला अडखळलो तर हा दगड कुठून आला असा कोणी प्रश्न विचारला तर मी उत्तर देऊ शकेन की तो दगड अगोदरपासून कायमचा तिथेच होता. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर दगडासारखी वस्तू तिथे नेहमीच होती आणि त्यासाठी वेगळं स्पष्टीकरण देण्याची गरज भासत नाही. पेले पुढे म्हणतात, पण समजा मी पडलेल्या घड्याळाला अडखळलो तर मी ते घड्याळ उघडून पाहू शकतो. त्यात मला दातेरी चाकं दिसतील, स्प्रिंग्स दिसतील आणि ते सारं नीट विचारपूर्वक तयार केलेलं असेल. ते कोणीतरी डिझाईन केलेलं असणार. त्याचा कोणीतरी रचनाकार नक्कीच असेल. ते घड्याळ कुठल्या तरी घड्याळजीने तयार केलेलं असणार. पेले प्रतिपादन करतात की जेव्हा खास रचना असलेलं घड्याळ दिसतं तेव्हा ते तयार करणारा निर्माता असलाच पाहिजे. त्याचप्रमाणे या सर्व सजीव वस्तू माणसासकट दिसतात याचा अर्थ त्या तयार करणारा कोणीतरी निर्माता असलाच पाहिजे. पेलेंच्या मते दिवसानंतर रात्र येते त्याचप्रमाणे घड्याळ असले तर ते निर्माण करणारा घड्याळजी असलाच पाहिजे. त्याचप्रमाणे या सजीव सृष्टीला निर्माण करणारा निर्माता असलाच पाहिजे हे स्पष्ट आहे. अर्थातच सजीव सृष्टीचा कोणीतरी निर्माता असला पाहिजे हे विधान आणखी प्रश्न निर्माण करते. मी व्याख्यानाचा पहिला अर्धा वेळ प्राणी आणि वनस्पती कोणीतरी हेतुपूर्वक बनवल्यासारख्या दिसतात हे पटवून देण्यात खर्च केला आहे. पण व्याख्यानाचा दुसरा अर्धा वेळ हे दाखवून देण्यात खर्च केला आहे की असं दिसण्यामागे चांगलं पर्यायी स्पष्टीकरण उपलब्ध आहे. नैसर्गिक निवडीच्या उत्क्रांती तत्वामुळे सर्व सजीव सृष्टी कोणीतरी निर्माण केल्यासारखी दिसते. पेले डार्विनच्या आधी होऊन गेला त्यामुळे त्याला हे स्पष्टीकरण माहीत असण्याची आपण अपेक्षा करू शकत नाही. तरी देखील डार्विन नसतानाही अगदी 18व्या शतकात पेलेचे प्रतिपादन खराबच होते हे समजले जाऊ शकते. सुप्रसिद्ध तत्वज्ञ डेव्हिड ह्यूम यांनी पेलेच्या या विधानाचा प्रतिवाद केला. हत्ती किंवा मनुष्य यांची रचना इतकी गुंतागुंतीची आहे की ते आपोआप किंवा योगायोगाने निर्माण होणे शक्यच नाही. त्यांना कोणीतरी निर्माण करणारा असलाच पाहिजे या पेलेनी केलेल्या प्रतिपादनापासून ह्यूमने सुरुवात केली. या प्राण्यांची रचना व त्यांचे अवयव इतके गुंतागुंतीचे आहेत की ते निर्माण करणारा कोणीतरी घड्याळजी किंवा तंत्रज्ञ असलाच पाहिजे.
पण इतक्या गुंतागुंतीच्या वस्तू बनवणारा घड्याळजी तंत्रज्ञ किंवा निर्माता यांची रचना तर त्यांनी बनवलेल्या वस्तूंच्या रचनेपेक्षा खूप गुंतागुंतीची असणार. केवळ निर्माता आहे असं गृहीत धरून चालणार नाही, कारण निर्माता ही सुद्धा एक सजीव वस्तू असणार आहे. तर मग तीही एक सुव्यवस्था असलेली अत्यंत गुंतागुंतीची रचना असलेली सजीव वस्तू असायला हवी. मग ती कोणी निर्माण केली हे स्पष्टीकरण आवश्यक ठरते, आणि तेच तर आपण शोधतोय. जर अत्यंत गुंतागुंतीची रचना असलेला माणूस किंवा पाकोळी केवळ योगायोगाने निर्माण होऊ शकणार नसेल, तर या वस्तू तयार करणारा निर्माता या वस्तूंपेक्षाही 1000 पट गुंतागुंतीची रचना असलेला असणार, आणि तो तरी योगायोगाने कसा निर्माण होऊ शकेल? या सृष्टीचा कुणीतरी निर्माता आहे हे प्रतिपादन सांगते की सजीव योगायोगाने तयार होत नाहीत. तर त्याच न्यायाने हे म्हणावे लागते की दैवी शक्ती असलेला निर्माताही योगायोगाने तयार होऊ शकत नाही. या सृष्टीकर्त्याचाही आणखी कोणीतरी मोठा निर्माता लागणार. दैवी शक्ती असलेला निर्माता आहे हे प्रतिपादन जोरदार वाटते, पण ते तितक्याच जोरदारपणे या प्रतिपादनाच्या मुळावरच येते. नैसर्गिक निवडीच्या तत्वाने झालेली उत्क्रांती हे डार्विनचे प्रतिपादन या दोषापासून मुक्त आहे. सजीव वस्तू योगायोगाने निर्माण झाल्या असे डार्विनचे प्रतिपादन सांगत नाही. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत निरुद्देश बदल होण्याच्या स्वरूपात योगायोग येतात, पण डार्विनचे उत्क्रांती तत्व जास्त करून निसर्ग निवडीच्या प्रक्रियेतून उद्देशपूर्ण बदल कसे होतात याचे स्पष्टीकरण देते. एक कुतूहलजनक गोष्ट ही आहे की नैसर्गिक वस्तूंमध्ये, डिझायनर्ड वस्तूंमध्ये ही अपूर्णता आहे. जर सजीव सृष्टी खरोखरच कोणी हेतुपूर्वक निर्माण केली असेल तर त्यात अशी अपूर्णता राहणे शक्य नाही. हा सपाट पाठीचा हॅलिबट मासा आहे. त्याचे पूर्वज एकेकाळी इतर सर्वसाधारण माशांप्रमाणेच पाण्यात पोहत असत, पण त्यानंतरचे हॅलिबटचे पूर्वज समुद्राच्या तळाशी जाऊन निजलेल्या अवस्थेत स्थिरावले. त्यांची एक बाजू कायम तळाशी टेकलेली असते. आधुनिक हॅलिबट याच अवस्थेत हालचाल करत असतात. तसे पोहताना कदाचित तुम्ही त्यांना पाहिले देखील असेल, पण असे करताना त्यांच्या पूर्वजांना आढळले की त्यांचा एक डोळा कायम समुद्राच्या तळाच्या बाजूला राहतो, फक्त दुसरा डोळा वरच्या बाजूला असतो. म्हणून उत्क्रांतीच्या ओघात तळाच्या बाजूला असलेल्या डोळ्याने डोक्याच्या दुसऱ्या बाजूने स्थलांतर केलं व तो वर आला. त्यामुळे त्याची कवटी अगदी विद्रूप झाली, पिकासोने चितारलेल्या माशासारखी, ज्याचे दोन्ही डोळे एकाच बाजूला आहेत. मुद्दाम डिझाईन करायचे झाल्यास कुणीही अशा प्रकारचा फ्लॅट फिश बनवणार नाही. स्केट हा शार्कच्या जातीतील असाच एक सपाट मासा आहे. त्याचे पूर्वजही पोटाच्या बाजूने सपाट होत गेले आणि म्हणून त्याचे दोन्ही डोळे वरच्या बाजूला पाहत होते, पण त्यामुळे त्याच्या डोळ्यात कोणतीही विद्रुपता आली नाही. पण कुठल्या तरी ऐतिहासिक अपघाताने हॅलिबट समुद्राच्या तळाशी एकाच बाजूला निजले व त्यांच्यात विद्रुपता आली. हे प्राण्यांच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत राहिलेल्या अपूर्णतेचे उदाहरण आहे. अशी अपूर्णता तुम्ही हे प्राणी जर मुद्दामून तयार केले असते तर राहिली नसती. साध्या वस्तूंपासून उत्क्रांतीची प्रक्रिया सुरू होते. सुरुवात स्फटिकांपासून होते. स्फटिकांसारख्या साध्या वस्तूंपासून होते. साध्या साध्या गोष्टी घडत घडत त्यातूनच गुंतागुंतीच्या गोष्टी घडत जातात. आपण साध्या गोष्टींपासून सुरुवात करतो, त्या समजायला सोप्या असतात. निर्मात्यासारख्या गुंतागुंतीच्या गोष्टींपासून सुरुवात करायची गरज नसते. या साध्या तयार केलेल्या पायावर नैसर्गिक निवडीच्या सहाय्याने डिझायनर्ड वस्तू तयार होतात. आणि जेव्हा माणसाच्या इतके मोठे मेंदू विकसित झालेल्या डिझायनर्ड गोष्टी निर्माण होतात, तेव्हा सरते शेवटी हेतुपूर्वक केलेल्या रचना निर्माण होतात. पण हेतुपूर्वक रचना करणारे केवळ मनुष्य प्राणीच असतात असं मी का म्हणतोय? गांधील माशांनी बांधलेली भांड्यांसारखी घरटी, कोळ्याने तयार केलेलं जाळं, या ओव्हन बर्डने तयार केलेलं मातीचं घरटं किंवा त्या मधमाशांनी तयार केलेलं मातीचं घरटं, माणसांनी तयार केलेल्या वस्तूंनाच मी डिझाईन्ड वस्तू हा शब्द प्रयोग का वापरला? इतर प्राण्यांनी तयार केलेल्या वस्तूंना मी तसं का नाही म्हटलं? माणसाने तयार केलेल्या वस्तूंमध्ये उपयुक्तता व कार्यक्षमता त्याच्या दूरदृष्टीमुळे येते. त्यासाठी त्याने पुढल्या भविष्याचा विचार केलेला असतो. गांधील माशांनी तयार केलेल्या भांड्यात किंवा ओव्हन बर्डने तयार केलेल्या घरट्यात नैसर्गिक निवडीच्या तत्वाने कार्यक्षमता आलेली असते. ती विशेष करून दूरदृष्टीपेक्षा गतकालीन दृष्टीतून आलेली असते. ओव्हन बर्ड किंवा गांधील माशांच्या घरटी बांधण्याच्या वर्तुणुकीवर त्यांचा आकार आणि मज्जासंस्था उत्क्रांत होण्यावर त्यांचे जीन्स प्रभाव टाकतात. हे जीन्स नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत निवडले जातात. पक्षी किंवा गांधील माशांना त्या काय करत आहेत व का करत आहेत याची कल्पना नसते. जे पक्षी व माशा उत्तम घरटी बांधू शकतात तेच निसर्ग निवडीच्या प्रक्रियेत टिकतात. माणसे त्यांची घरे भविष्याचा विचार करून बांधतात, म्हणजे बहुतांश वेळी ते असं करतात. इंगो रेचेनबर्ग हा जर्मनीचा तंत्रज्ञ आहे.
तो पवनचक्क्या तयार करतो. तो असा दावा करतो की पवनचक्क्यांचे डिझाईन तो नैसर्गिक निवडीच्या तत्वावर करतो. तो त्याच्या पवनचक्क्या वाऱ्याच्या बोगद्यात ठेवून त्या किती चांगल्या आहेत हे ठरवतो. मग ज्या पवनचक्क्या चांगले बोगदे बनवू शकतात त्यांच्यापासून अधिक पवनचक्क्यांची पैदास करतो. पवनचक्क्यांमध्ये खऱ्या अर्थाने जीन्स नाहीत. इतर पवनचक्क्या तयार करण्यासाठी वापरले जाणारे ते संख्यात्मक गुणधर्म आहेत. या पवनचक्क्या त्यांच्या मूळ पवनचक्की सारख्या बनवल्या जातात. या पवनचक्क्यांच्या पिढीतील जी पवनचक्की वाऱ्याच्या बोगद्यात उत्तम काम करते ती पुढच्या पिढीच्या निर्मितीसाठी निवडली जाते. आणि अशा बऱ्याच पिढ्यांची पुन्हा पुन्हा निर्मिती व चाचणी करून सरतेशेवटी तो सर्वात चांगली पवनचक्की तयार करतो. नेहमीच्या तंत्राने बनवल्या जाणाऱ्या पवनचक्कीपेक्षा त्याने या प्रक्रियेतून बनवलेली पवनचक्की जास्त चांगली असते असा तो दावा करतो. पण तुम्ही असं म्हणू शकता की प्रत्येक यंत्राचे तांत्रिक डिझाईन आणि सर्व कलांमधील सादरीकरणामध्ये डार्विनच्या सिद्धांतामधले काही घटक असतातच. हे तुम्हाला मी आणखी एका कॉम्प्युटर प्रोग्रामच्या मदतीने समजावू इच्छितो ज्याला बायोमॉर्फ्स असं म्हणतात. आपल्याला एक स्वयंसेवक मिळेल का? ठीक आहे, तू ये. तुझे नाव काय? रॉशेल. या अगोदर माऊस सहित कॉम्प्युटर हाताळलायस? हो. छान. तिथे काही बायोमॉर्फ्स आहेत, त्यातील तू एक निवड. ती बायोमॉर्फ्सच्या उत्क्रांतीला दिशा देते. आर्थोमॉर्फ्स आणि कोळ्याच्या जाळ्यांप्रमाणेच बायोमॉर्फ्सचे नियंत्रणही जीन्सद्वारेच होतंय आणि ते निरुद्देश उत्परिवर्तनाद्वारे होतंय. पण त्यांच्या उत्क्रांतीला मानवी दृष्टिकोन दिशा देतंय. जशी कोबीच्या किंवा कुत्र्यांच्या उत्क्रांतीला माणसाने दिशा दिली त्याचप्रमाणे इथे आपण निव्वळ सौंदर्याभिरुचीला महत्त्व देणार आहोत. चांगलं डिझाईन मिळवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मला वाटतं ती वॉलपेपर किंवा बाथरूमच्या टाईल्सचं डिझाईन किंवा त्यासारखं काहीतरी तयार करते. ठीक आहे, धन्यवाद रशेल. काहीही असलं तरी सगळी निर्मिती, डिझाईन, सगळी यंत्र, घरं, चित्र, कॉम्प्युटर्स, विमानं आणि जे जे काही म्हणून आपण किंवा इतर प्राणी बनवतात ते बनवणं शक्य होतं कारण मुळात ते बनवणारे मेंदू असलेले डिझायनॉइड प्राणी अस्तित्वात आलेले असतात. आणि डिझायनॉइड प्राणी अत्यंत सावकाश चालणाऱ्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून तयार होत असतात. विश्वामध्ये होणारी निर्मिती ही फार उशिरा सुचलेली कल्पना आहे. या ग्रहावर जी निर्मिती सुरू झाली ती स्थानिक पातळीवर व ती सुद्धा खूपच उशिरा. निर्मिती हे विश्वाचे पायाभूत तत्व नाही. निर्मिती ही अशी प्रक्रिया आहे जी घडायला आणि या विश्वामध्ये ज्याची वाढ व्हायला फार फार वेळ लागतो. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.